नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळ्या ग्रहांची माहिती घेतली, ग्रहांची तत्व पाहिली, ग्रहांचे रंग पाहिले, नाती पाहिली. आता आपण जी कुंडली अभ्यासणार आहोत पराशर ॲस्ट्रॉलॉजीमधली, म्हणजे नॉर्थ इंडियन स्टाईलमधली, ती म्हणजे आपल्या जन्माचा आकाशाचा आरसा आहे आणि तो आपण स्क्वेअरमध्ये घेतला आहे आणि त्याची आपण 12 स्थानं केली आहेत. तिथपर्यंत आपण आलेलो आहे. आता आपण प्रत्येक स्थान तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी दाखवणार आहे, कारण हा आयुष्याचा आरसा असल्यामुळे आयुष्यामधली कुठलीही गोष्ट किंवा तुम्हाला पडलेला कुठलाही प्रश्न त्याचं उत्तर ही कुंडली देते. हे 100% खरं आहे. आपण आता प्रत्येक स्थानामध्ये ज्या ट्रक लोड गोष्टी दिसतात त्या पाहूया. प्रथम स्थान हे जो पहिला पूर्व दिशेचा चौकोन आहे, या प्रथम स्थानाची नावं आपण पाहिली. तनुस्थान, कायास्थान, लग्नस्थान. मी याला लग्नस्थान असंच आता संबोधणार आहे. हे स्थान पूर्व दिशेचं आहे आपल्या कुंडलीच्या आणि हे जेव्हा कालपुरुषाची कुंडली म्हणतो तेव्हा, म्हणजे प्रत्येक माणसाच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान हे डोकं हा अवयव दाखवतं. डोकं आणि डोक्यामधला मेंदू, रक्ताभिसरण, त्याच्या अनुषंगाने आलं ब्लड प्रेशर आणि चेहऱ्यावरचे समोर दिसणारे अवयव म्हणजे नाक, डोळे, कान, जीवणी, ओठ, गाल यांची ठेवण कशी दिसते. सकृतदर्शनी माणूस कुणाच्याही समोर आल्यावर कसा दिसतो हे संपूर्ण शरीर म्हणजे कायास्थान म्हणजे प्रथम स्थान आहे. मग याच्यामध्ये अजून काय दिसतं तर चेहऱ्याच्या जोडीला तुमची जी शरीर यष्टी आहे, म्हणजे आपण असं म्हणतो हा माणूस लठ्ठ आहे, हा माणूस लुकडा आहे, हा अगदीच मरतुकडा आहे, ह्याला पोक आला आहे, हा फारच ताठ्याने चालतो, हा फार गुरमीत चालतो, हे सगळं तुमच्या लग्नस्थानावरनं दिसतं. ह्या तुमचा ॲटिट्यूड दाखवतं आणि तुमचं आरोग्याचं हे स्थान आहे, कारण पूर्व दिशा म्हणजे रवीचं स्थान. रवी हा आरोग्याचा कारक, त्यामुळे प्रथम स्थान हे आरोग्याचं दर्शक आहे. आणि याच्याशिवाय तुमच्या या सगळ्या अवयवांची ठेवण, त्यामुळे हसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, नाक उडवण्याची पद्धत. एखाद्या माणसाला फार सवय असते हसताना नाक उडवतो किंवा एखादा डोळे मिचकावतो. तुम्हाला महाभारतामधला, डिस्ने महाभारतामधला शकुनी मामा आठवत असेल, जो एक डोळा मिटून बोलायचा. ती त्याची खासियत दाखवली होती, कारण तो दुष्ट आहे दाखवण्यासाठी काहीतरी वेगळं. म्हणजे काय तर तुमचं व्यक्तिमत्व दुसऱ्याच्या मनात ठसण्यासाठी काहीतरी जो एक तुमचा वेगळा ॲटिट्यूड असतो, तुमची बॉडी लँग्वेज असते. एखादा माणूस चालताना खूप भरभर चालतो, एखादा छाती पुढे काढून चालतो, एखादा अपराध्यासारखा खालीमान घालून चालतो, एखादा बोलताना चालताना खूप हातवारे करतो. हे त्याची शरीर यष्टी दाखवते आणि मग तुम्हाला ती त्याची ओळख होते. तुमचा शरीर सांभाळण्याची जी तुमची ताकद आहे, तो तुमचा ॲटिट्यूड आहे, हे दिसतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे समजा एखादी व्यक्ती ऑफिसमधली आहे. माझा अनुभव सांगते. मी न्यू इंडियाची एजंट आहे, तर त्या ऑफिसमध्ये एक न्यूसन्स होणारा ऑफिसर आला होता आणि मी खूप बरीच वर्ष मी तिथे एजंट आहे आणि हा माणूस नवीन आला होता आणि तो उगाचच्या उगाच अधिकार गाजवत होता. तर त्याच्याकडनं सही हवी असेल ना, तर माझ्या लक्षात यायचं की त्याच्यासमोर मी तो कागद ठेवायचे आणि मी हाताची घडी घालून लांब उभं राहायचे. याचा अर्थ आपण आपलं व्यक्तिमत्व अतिशय संकोचून घेतो, टच होऊ देणार नाही कोणाला, इतका सावध दृष्टिकोन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या प्रथम स्थानातून ताबडतोब दिसतो. हे आपल्यालाही लक्षात येतं. जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यातून चालताना आक्रमण केल्यासारखी चालते, तिचं लग्न नक्की मेष, सिंह, धनु असेल किंवा लग्नी रवी, गुरु यापैकी, मंगळ यापैकी कुठला तरी ग्रह आहे. कारण सिंह रास ही रवीची रास आहे आणि सिंह राशीची माणसं, सिंहाची चाल आठवा, तो कसा दमदारपणे चालतो, त्याच्या चालीमधूनच त्याचा मगरुरी दिसते. ही मगरुरी, हा इगो, मगरुरी म्हणजे इगो, हा रवीचा दिसतोच. त्यामुळे लग्न राशीमध्ये जर मेष, सिंह, धनुची रास लग्नी आहे आणि लग्नी रवी किंवा मंगळासारखा ग्रह आहे आणि जो युवावस्थेत आहे म्हणजे 10 ते 20 अंशामध्ये आहे, तर ही व्यक्ती मिळमिळीत, गुळगुळीत, मुळमुळीत बोलणारी, बावळट बोलणारी आयुष्यात शक्यच नाही. ही अतिशय ॲग्रेसिव्ह आहे आणि दुसऱ्यावर स्वतःचा कंट्रोल ठेवायला बघते.
असं तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या प्रथम स्थानामधून एका प्रकारे दिसतं. व्यक्तिमत्व दाखवणारा फक्त प्रथम स्थान नाही, कारण व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या शरीराबरोबर तुमचं मन आलं आणि तुमचा आत्मा आला. नैसर्गिक आत्म्याचा कारक रवी आहे आणि मनाचा कारक चंद्र आहे. त्यामुळे कुंडलीतला चंद्र कसा आहे, रवी कसा आहे आणि लग्न कसं आहे यावरून तुमचं व्यक्तिमत्व दिसत असतं. याशिवाय या लग्नस्थानावरनं तुमचं कॉम्प्लेक्शन, तुमचं यश आहे का, तुम्हाला आयुष्यात यश मिळालं आहे का नाही. एखादी व्यक्ती असते की जिला आयुष्यामध्ये फारसं काहीही कर्तृत्व न दाखवता सुद्धा केवळ वडिलांच्या आणि कुटुंबाच्या चांगल्या नावलौकिकामुळे तिला हातावर यश आपलं आपण मिळालेलं असतं आणि मग तिला त्या यशाची किंमत असेल तर ती अतिशय नम्र असते. जी व्यक्ती नम्र नाही, मगरूर आहे, नक्की तिचा रवी किंवा मंगळ हा अति पॉवरफुल आहे किंवा बिघडलेला आहे. कारण मगरुरी हा रवीचा इगोच्या पुढची पायरी आहे. याशिवाय आत्मविश्वास आणि अभिमान. अभिमान म्हणजे मी कोणीतरी विशेष आहे हा, आणि आत्मविश्वास म्हणजे मी काहीही करू शकतो हा. तर मी काहीही करू शकतो हा आत्मविश्वास असेल तर व्यक्ती अतिशय पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्हिटी तिच्या प्रत्येक वागण्यातून बोलण्यातून दिसते. इथे तुमची दृष्टी, तुमचं बोलणं, तुमचं वागणं आणि तुमची शरीरयष्टी सांभाळून राहण्याची ताकद हे सगळं या स्थानावरून दिसणार आहे. त्यामुळे सुखी माणूस आहे का दुःखी माणूस आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतं. चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील तर रवी आणि मंगळ नक्की चांगले नाहीत, नक्की लग्नी नाहीत, हे लक्षात ठेवावं. त्याच्याशिवाय या स्थानावरून तुमच्या कॉम्प्लेक्शनमध्ये काय दिसतं तर ज्यांचा चंद्र लग्नी आहे, चंद्र आणि लग्न एकच आहे आणि त्यामुळे चंद्र लग्न स्थानामध्ये आहे. चंद्राचा आकार गोल आहे आणि चंद्र हा पिवळट पांढरा आहे म्हणजे गोऱ्या रंगाचा कारक आहे. त्यामुळे ज्यांच्या लग्नी चंद्र असतो त्यांचा चेहरा चंद्रासारखा गोल असतो आणि पांढरट गोरा असतो. त्या चंद्राच्या बरोबर रवी आला की लालसर गोरा होतो, त्याच्याबरोबर शनी आला किंवा शनीने दृष्टी टाकली की तो काळा होतो. कारण शनी हा काळा आहे, चंद्र हा गोरा आहे. म्हणून लग्नी जर चंद्र असेल तर चेहरा गोरा आणि गोल असतो चंद्रासारखा. आता बघूया द्वितीय स्थान. द्वितीय स्थानालाच म्हणतात कुटुंबस्थान, धनस्थान, वाचेचं स्थान, बचतीचं स्थान, संपत्ती स्थान. हे माणसाची आर्थिक स्थिती, कौटुंबिक सौख्य, कौटुंबिक प्रॉपर्टी, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी, स्वकष्टार्जित धन आणि त्यातनं केलेली बचत, हे सगळं हे आयचं स्थान आहे. लग्नस्थान हे प्रथम स्थान हे माणसाची शरीरयष्टी आणि द्वितीय स्थान हे माणसाची आय म्हणजे त्याचं मिळकतीचं स्थान आहे. त्याच्याशिवाय या स्थानावरून दिसतो बाईचा डावा डोळा आणि पुरुषाच्या कुंडलीत उजवा डोळा स्पेसिफिकली दिसतं. त्याशिवाय कान, नाक, घसा यांची आतली रचना म्हणजे ज्याला आपण युस्ट्रेशन म्हणतो त्याच्या आतमधून जर तुम्हाला कुठल्या प्रकारची डिसऑर्डर झाली तर ती द्वितीय स्थानामधून दिसते. तुमच्या चेहऱ्यावरती कसला व्रण असेल तर तो प्रथम स्थानामधून दिसतो. पण तुम्हाला नाकातून हवा गेल्यानंतर थंडी लागल्यामुळे जर सर्दी झाली आणि घशात कफ झाला तर तो द्वितीय स्थानामध्ये दिसतो, तो तृतीयामध्ये दिसत नाही. आणि द्वितीय स्थानामधल्या घशातला कफ जो आहे त्याचा कारक आहे चंद्र. चंद्र हा जलाचा कारक आहे, आपण पाहिला आहे चंद्र. आणि शुक्र हा पण जलकारक ग्रह आहे आणि शुक्राचं हे स्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे, कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे हे वृषभ राशीचं स्थान आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे हे शुक्राचं स्थान आहे. शुक्राचं कारकत्व विविध आहे. द्वितीय स्थानामध्ये शुक्र हा जलकारक आहे म्हणून आवाजामध्ये पण गोडवा असतो आणि शुक्र हा रसना म्हणजे चवीचा कारक आहे. शुक्र हा ॲसिडिक चवीचा ग्रह आहे, त्याच्यामुळे त्याला रंगीबेरंगी गोष्टी खायला आवडतात आणि शुक्र हा जलकारक आणि ॲसिडिक चवीचा असल्यामुळे याला पेय प्यायला आवडतात, याला ॲसिडिक पेय प्यायला आवडतात. त्याशिवाय द्वितीय स्थान हे गळ्यावर पडतं, व्होकल कॉर्ड येथे दिसते. त्यामुळे इथे असणारे शुभ ग्रह बुध, गुरु, शुक्र, चंद्र कोणीही असतील इथे तर इथे आवाजामध्ये गोडवा असतो, गाण्याचा आवाज असतो. आणि हे इथे जेव्हा चंद्र आणि शुक्र आहेत त्यावेळेला हे चंद्र आणि शुक्र हे भावेशामध्ये जर अर्थत्रिकोणाचेच भावेश असतील तर इथे हॉटेल इंडस्ट्री पण दिसते. याशिवाय इथे तुमच्या उजवा डोळ्याचा डावा डोळा आणि उजवा डोळा याच्यामध्ये जर ह्या चंद्राच्या बरोबर शुक्र असेल,
म्हणजे द्वितीय स्थानामध्ये रवी आहे, चंद्र आहे, शुक्र पण आहे. तर शुक्र आय साईटचा कारक आहे आणि रवी आणि चंद्र हे डोळ्याचे कारक आहेत. तर रविचंद्राबरोबर शुक्र असेल तर डोळ्यात प्रॉब्लेम आहे, आय साईटमध्ये प्रॉब्लेम आहे. हा इथे असणारा शुक्र हा व्ययेश शुक्र धनस्थानात आला किंवा व्ययेश चंद्र धनस्थानात आला, रवी बरोबर चंद्र अस्तंगत झाला तर डोळ्याचे प्रॉब्लेम मुळातच आहेत हे दिसतं. इथे असलेला पापग्रह धनस्थानात आणि व्ययस्थानात दोन्ही स्थानामध्ये जर पापग्रह तर डोळ्याला चष्मा असतो मुळातच. सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरावरच्या तुमचे अवयव आणि शरीरांतर्गत असणाऱ्या डिसऑर्डर ह्या सगळ्या कुंडलीमध्ये मुळातच दिसतात. आपल्याकडे म्हणतात ना, डॉक्टर वकील यांच्यापासून काही लपवू नका. तिसरं लक्षात ठेवा, ज्योतिषी ज्याला उत्तम ज्योतिषशास्त्र येतं त्याच्यासमोर काहीही लपून राहणार नाही आहे. तुम्ही नाही सांगितलं तर तो तुम्हाला सांगाल तुम्हाला हे आहे. एक उदाहरण म्हणून सांगते. माझ्या क्लासमध्ये एक मुलगी होती आणि तिचं मिथुन रास आर्द्रा नक्षत्र आणि वृषभ लग्न होतं. त्यामुळे द्वितीय स्थानामध्ये 3 आकड्यामध्ये चंद्र होता आर्द्रा नक्षत्रात. आर्द्रा म्हणजे पाण्याने ओले, पाण्याने ओले हेच त्याचा अर्थ आहे आणि हे राहूचं नक्षत्र आहे. आर्द्रा नक्षत्रातला द्वितीय स्थानामधला चंद्र. त्यामुळे ती क्लासमध्ये जेव्हा मी प्रत्यक्ष क्लास घ्यायची तेव्हा ती क्लासमध्ये आली की सगळ्यात शेवटच्या खुर्चीवर कोपऱ्यात जाऊन बसायची, पंखा चाललेले असायचे, सगळं अवगुंठन करून बसायची, तिचं कान घसा सगळं झाकून घ्यायची अगदी असं अतिरेक्यासारखं. कारण जरा जरी वारं लागलं तरी तिला कानातून नाकातून वारं गेलं की घशात कफ की लगेच तिला सर्दी आणि ती नाकात न वाहणार हे ताबडतोब व्हायचं. का? कारण मिथुन रास ही तृतीय स्थानातली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे आणि त्याच्यामधला चंद्र हा जलाचा कारक आहे. आर्द्रा नक्षत्र पाण्याने ओलं आहे आणि लग्न वृषभ आहे म्हणजे लग्न पण जलकारक आहे. त्यामुळे धनस्थानामध्ये सर्दी होणार हे नक्की आहे. घशात सर्दी, कायम घसा ओला, कायम घशामध्ये कफ. तृतीय स्थान जे आहे या तृतीय स्थानाचं अजून एक नाव आहे सहज स्थान, म्हणजे सहज जन्मलेले. एका वेळेला जन्माला येणारी माणसं, पाठोपाठची भावंड, हे भावंडांचं स्थान आहे. हे जवळच्या प्रवासाचं स्थान आहे आणि त्याशिवाय ह्याला पराक्रम स्थान असं म्हणतात. पराक्रम म्हणजे इथे तुमची भुजा म्हणजे खांद्यापासून तळव्याचा पर्यंतचा संपूर्ण हात आणि रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसन संस्था म्हणजे फुफ्फुस, वायुकोश हे सगळं या तृतीय स्थानामध्ये येतं. या तृतीय स्थानाचं अजून एक स्पेसिफिक असं काय कारकत्व आहे तर हे स्किल्सचं स्थान आहे. तुमच्या अंगात असणारी कौशल्य या स्थानावरून कळतात. अजून एक आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण जेव्हा स्थानं बघणार आहोत त्यानंतर एक वेगळा कन्सेप्ट दाखवणार आहे. त्याचं नाव आहे भावात भवम. त्याचा इथे कसा संबंध जुळला जातो हे सगळी स्थानं पाहिली की तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की भावात भवमचं स्थान मागच्या आणि त्या स्थानाचा कसा संबंध दाखवतं. त्याशिवाय या तृतीय स्थानामध्ये हे स्थान निसर्ग कुंडलीप्रमाणे बुधाचं आहे. कारण मिथुन राशीच आहे, मेष लग्नाची कुंडली आहे निसर्ग कुंडली आणि तृतीय स्थानामध्ये मिथुन रास म्हणजे बुधाची रास येते. बुध हा कागदपत्रांचा कारक आहे, डॉक्युमेंट्सचा कारक आहे. बुध हा सर्व कलांचा कारक आहे, कलांचा जनक आहे, सर्व शास्त्रांचा कारक आहे. त्यामुळे तृतीय स्थान हे हाताने करावयाच्या गोष्टी म्हणून लिखाण इथे येतं. आणि त्याशिवाय मीडिया म्हणजे टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट, सिनेमा, नाटक, आता ते पॉडकास्ट, अमकं ढमकं जे काही आहे जे तुम्हाला यूट्यूबवर दिसतं ते सगळं आणि कॉम्प्युटरचा कारकही बुधच आहे. का? कारण बुध म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचा मधून येणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मुळात इंटेलिजन्स म्हणजे बुध आहे, तो नसेल तर आर्टिफिशियल कसा निर्माण होणार. त्यामुळे तृतीय स्थानामध्ये हा या सगळ्या मीडियाशी संबंधित असलेली बुद्धिमत्ता ही इथे दिसते. जनसंपर्क म्हणजे कम्युनिकेशनचं हे स्थान आहे आणि इथे खांदे, हात, तळहात, बोट, नख, रेस्पिरेटरी सिस्टीम, फुफ्फुस, वायुकोश यांचं आरोग्य आणि त्याशिवाय तुमच्या बरगड्या ज्यांचा पिंजरा आहे तो पण तृतीय स्थानामध्येच दिसतो. म्हणून याला पराक्रम स्थान म्हणतात. जो तुम्ही तुमच्या हाताने गाजवलेला पराक्रम आहे, तुमची कौशल्य दाखवली आहेत आणि तुमच्या कौशल्यातून जो जनसंपर्क स्थापन केला आहे हे सगळं हे तृतीय स्थान आहे. याच्या पुढचं स्थान आहे चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थानाचं नाव आहे मनाचं कारक स्थान. हे सुख स्थान आहे.
चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे आई, चंद्र म्हणजे राहतं घर, चंद्र म्हणजे रिअल इस्टेट, चंद्र म्हणजे आईचं दूध, चंद्र म्हणजे सगळ्या घरातल्या कम्फर्ट्स, लक्झरीज, चंद्र म्हणजे फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट, आणि चंद्र हा प्रवासाचा कारक. चंद्र 2.5 दिवसामध्ये रास बदलतो, म्हणजे 60 तासात तो 30 अंश जातो, म्हणजे दर 2 तासाला चंद्र 1 अंश जातो. इतका फास्टेस्ट मुव्हिंग आहे. त्यामुळे चंद्र हा चढ उताराचा कारक आहे. आणि चंद्राच्या कला आहेत. दर 15 दिवसांनी तो वाढतो, दर 15 दिवसामध्ये तो हळूहळू कमी होतो, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे चंद्राचं हे स्थान आहे गृह सुखाचं स्थान आहे. तुमच्या घरातल्या सगळ्या लक्झरीज, कम्फर्ट्स, घरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही सुखसोयी निर्माण करता ते सगळं, घरामधल्या वस्तू, घराभोवतालचा परिसर, घराभोवताली असणारा भाग बगीचा, कारण आपण त्याचे मालक असतो. चतुर्थ स्थान हे मनाचं स्थान आहे, मीचं स्थान आहे. आपण मी असं छातीवर हात ठेवून म्हणतो. ही छातीवर हात ठेवून म्हणतो ते वक्ष आणि छाती हे चतुर्थ स्थानामध्ये येतं. पदवी, शासकीय सन्मान, जवळचे मित्र, पाहुणे, राहत्या जागेचा प्रश्न, हे सगळं चतुर्थावरून बघायचं. इथे शुभग्रह असतील बाईच्या कुंडलीमध्ये, या चतुर्थ स्थानावर पापग्रहाची दृष्टी नसेल, चतुर्थामध्ये पापग्रह नसेल, चतुर्थामध्ये शुभग्रह असतील जे बलवान असतील, तर ब्रेस्ट फिडिंग करणारी ही बाई असते, हे सुद्धा इथे दिसतं. तुमच्या मनामध्ये असणारं वात्सल्य हे चतुर्थ स्थान आहे, जे तुमच्या आईचं स्थान आहे, जी तुमची सर्वात पहिली गुरु आहे. म्हणून चतुर्थामध्ये असणारा गुरु हा गुरु माऊली आहे, आणि तो तिथे उच्चीचा असतो जर कर्क राशीत 3 अंशापर्यंत असेल तर. इतकी आईची महती हिंदू धर्मामधल्या, हिंदू संस्कृतीमधल्या, हिंदू ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा दाखवलेली आहे. पंचमस्थान हे पुढचं स्थान आहे. पंचमस्थान हे आपल्या शिक्षणाचं, म्हणजे हायस्कूलच्या पुढच्या, म्हणजे समजा पहिल्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचं स्थान आहे. हे संतती सुखाचं स्थान आहे. हे एंटरटेनमेंटचं, हे क्रिएटिव्हिटीचं, प्रणयाचं, इन्व्हेस्टमेंट्सचं, स्पोर्ट्सचं, आणि पूर्वसंचित, म्हणजे तुमच्या पूर्वसंचित म्हणजे काय हे थोडक्यात आधी सांगते, की तुमचा जेव्हा जन्म होतो कुठल्याही माणसाचा, हा सांख्य योगामुळे मागच्या जन्मी ज्या अनेक महत्वाकांक्षा असतात माणसाच्या, तीव्र इच्छा असतात, त्या मृत्यूसमयीपर्यंत जर पूर्ण झालेल्या नसतील तर ते त्याच्या मनामध्ये असतं. आणि त्या सूक्ष्मदेहामधून ते इच्छेसकट तो सूक्ष्मदेह शरीरातून तुमच्या बाहेर पडतो. आणि मरण पावल्यानंतर व्यक्तीचा जेव्हा पुनर्जन्म होतो तो सांख्य योगामुळे हे सगळं घेऊन होतो, की मागच्या जन्मीचं काय माझं पूर्ण करायचं राहिलं, त्याच्यामुळे मला जन्म येतो. याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. हे घेऊन माणसाचा जन्म होतो. पंचमस्थानापर्यंत तो आपल्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांबरोबर राहत असतो. आणि पंचमामध्ये तो शिक्षण घेतो. त्यानंतर त्या शिक्षणामधून उच्च शिक्षणापर्यंत तो हळूच अनुदित गोलार्धातून उदित गोलार्धामध्ये गेलेला आहे. आणि इथे त्याच्याकडे उच्च शिक्षण आणि अतिशय उत्तम संस्कारात्मक असं शिक्षण मिळालंय. ह्याच्या पुढे त्याचं कर्मस्थान आहे. याच्यामधून त्याला आपण काय कर्म करायचं हे कळलंय. आणि ह्या कर्माचा जो काही परिपाक आहे, या कर्मातून मला काय मिळेल हे जर अपेक्षित आहे तर ते टँजिबल सुख आहे. म्हणजे पैसा आहे, मानमरातब आहे, वस्तू आहेत, बाहेर जायचं, घरं आहेत, बाहेर जायचंय म्हणून विमानाने जायचं, हे सगळं जे काही अचिव्हमेंट त्याच्या कर्मातून तो प्राप्त करतो, लाभ घेतो, हे सगळं टँजिबल आहे. पण जेव्हा एखादं काम आयुष्यामध्ये तो असं करतो की ज्यामधून ते डाव्या हाताचं उजव्या हाताला कळत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे, नेकी कर नदी में डाल. म्हणजे मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. जोपर्यंत माणूस हे मी केलं म्हणतो तोपर्यंत त्या कामामधला मोबदला त्याला अपेक्षित आहे. पण जेव्हा तो ते काम अतिशय निरपेक्ष वृत्तीने करतो, कुठलंही काम वाया जात नाही, कुठलंही शिक्षण वाया जात नाही, तशी कुठल्याही कृतीचा काहीतरी परिणाम ही त्याची ॲक्शन आहे. म्हणजे ॲक्शनसाठी होणारी ती रिॲक्शन आहे. त्यामुळे त्या कामामधून जे काही निर्माण होतं त्याचा दुसऱ्या कोणाला तरी फायदा होत असेल तर त्याला निष्काम कर्म असं म्हटलंय. कार्य ही सगळी कर्म कार्य आहेत, पण जी कर्म निष्काम आहेत तीच फक्त कर्म या सदरात येतात. अशा निष्काम कर्मामधून त्याला काय मिळतं तर एकादश स्थानामध्ये त्याला मिळतो आत्मिक आनंद.
पैशाच्या रूपामध्ये नाही, त्याला मानसिक आत्मिक आनंद मिळतो. आणि अर्थातच लाभस्थानाच्या समोरचं, एकादशाच्या समोरचं स्थान पंचम स्थान आहे, इथे हा आनंद एकत्रित होतो, त्याचं डबोलं केलं जातं. त्याला आपण म्हणतो पूर्वसंचित. कुठलं गाठोडं घेऊन जन्माला आला? हे पूर्वसंचिताचं गाठोडं तो घेऊन जन्माला आला. हे जन्मोजन्मी होत राहणार आहे. एक जन्म झाला की संपला माणसाचा जन्म असं नाही, आपल्याला माहितीच आहे. इतके आपण पुण्यवान व्हायला अजून फार वेळ आहे. कृष्णासारखा आपण वागायला माहीत नाही आपण किती पायऱ्या त्यातल्या चढलोय. पण असं ज्यांचं चढून झालंय त्यांचं पूर्वसंचित हे खूप जास्त आहे. आणि मग त्यांना नशिबाकडे जायलाच लागत नाही. त्या पूर्वसंचितामधूनच त्यांचं असं कार्य सुरू होतं की जे त्यांना स्वतःची ओळख करायला प्रवृत्त करतं. त्याच्याशिवाय इथे इन्व्हेस्टमेंट्स असल्यामुळे स्वकष्टार्जित पैशाच्या इन्व्हेस्टमेंट्स पण इथे आहेतच. याशिवाय हे प्रणयाचं स्थान आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये जी एक लिव्ह इन रिलेशनशिप नावाची नवीन संस्कृती उदयाला आली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार आहे जो सप्तम स्थानामध्ये आहे. आणि ह्या संस्काराचा जेव्हा संस्कार पूर्ण होतो तेव्हा या विवाहाचा करार केला जातो, करारात रूपांतर होतं. करार करणारं स्थान सप्तम स्थान आहे, जिथे लीगल करार आहेत, म्हणून विवाहाचं स्थान हे सप्तम स्थान आहे. प्रणयाचं स्थान पंचम स्थान आहे. प्रणय करण्यासाठी म्हणजे एकमेकावरती स्त्री पुरुषांचं प्रेम असणं याला प्रणय म्हणतात. या प्रणयाचा कारक ग्रह शुक्र आहे, कारण शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आणि नातेसंबंधांचा कारक आहे. ज्यांच्या पंचमात शुक्र आहे त्यांचे असे नातेसंबंध असतात, ज्यांचं लव्ह मॅरेज होऊ शकतं. शिवाय शुक्र हा पंचमामध्ये अतिशय उत्तम क्रिएटिव्हिटी दाखवतो. पंचम स्थान हे निसर्ग कुंडलीप्रमाणे सिंह राशीचं म्हणजे रवीचं आहे. रवी हा उत्तम क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे आणि सगळ्या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ, त्याच्याकडे काळेपणाला जागाच नाही. पण हे एंटरटेनमेंटचं स्थान आहे, त्यामुळे सूर्यामध्ये प्रचंड नाटकीयता आहे. दुसऱ्याला आकर्षून घेणार हा संपूर्ण प्रकाशाचं स्थान हे आहे. त्यामुळे पंचम स्थान हे पूर्वसंचिताचं आणि हे त्रिकोण स्थान असल्यामुळे हे लक्ष्मी स्थान आहे. अजून एक पंचम स्थानाचं स्पेसिफिकेशन म्हणता येईल की हे संतती स्थान आहे. म्हणजे मुलांचं सुख तुम्हाला आहे का हे पंचम स्थानावरून कळतं. आपण जेव्हा ग्रह शिकणार आहोत तेव्हा हे लक्षात येईल की गुरु हा संतती सुखाचा कारक आहे. द्वितीय स्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान आणि एकादश स्थान ही गुरुची कारक स्थान आहेत. 2, 5, 7, 9, 11. त्यातलं द्वितीय स्थान हे कुटुंबाच्या प्रसरणाचं, कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे, म्हणून मोठं कुटुंब द्वितीय स्थानातला गुरु दाखवतो. पंचम स्थानामधला गुरु हा पापग्रहाच्या दृष्टीत किंवा युतीमध्ये असेल तर तो जास्त चांगला. एकटा असेल तर कदाचित कुठल्या तरी एका परिणामामध्ये तो हिणकस परिणाम देतो. कारण एक उक्ती आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये की कारकोद भावा नाशहा, म्हणजे कारक स्थानामध्ये असलेला शुभग्रह असेल तर तो तिथल्या स्थानाचा नाश करतो. म्हणजे सगळ्या गोष्टींचा नाही, स्थान एकच गोष्ट दाखवत नाही, हजारो गोष्टी एक स्थान दाखवतं. त्यामुळे एकटा गुरु जर असेल तर कदाचित पहिल्या शिक्षणामध्ये अडथळा येतो ग्रॅज्युएशनपर्यंत, पण या गुरुची 5वी दृष्टी भाग्यस्थानावर पडते, त्यामुळे उच्च शिक्षण नक्की मिळतं. आता उच्च शिक्षण मिळायचं म्हणजे पहिली डिग्री झाल्याशिवाय मिळत नाही, त्यामुळे ती नंतर पूर्ण होणारच आहे. त्याच्याशिवाय पंचमातला गुरु हा प्रसरणाचा कारक असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट्सचं प्रसरण करतो, संतती सुख नक्की देतो, शिक्षण चांगलं देतो आणि कलेमधलं यश पण देतो. कारण हे एंटरटेनमेंटचं स्थान आहे. एंटरटेनमेंट म्हणजे सगळ्या प्रकारच्या कलांमधली एंटरटेनमेंट आणि त्यातलं यश हे हा गुरु इथे असेल तर मिळतं. त्याशिवाय इथे शिक्षणाच्या बरोबरच हे स्थान गूढशास्त्राविषयक आवड पण दाखवतं आणि पूर्वसंचित असल्यामुळे भविष्य कथन पण दाखवतं. हे जे स्थान आहे हे इथे जर बुध असेल, पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे आणि बुध हा नैसर्गिक शुभग्रह आहे. पंचमातले नैसर्गिक शुभग्रह हे नक्कीच उत्तम आहेत. तर बुध जर पंचमामध्ये असेल तर तुमच्या संततीच्या दृष्टीने फारसा फेवरेबल नाही, पण स्टॉक इन्व्हेस्टमेंट्स
किंवा शेअर मार्केटमधलं काम, याच्यासाठी इथला बुध फार चांगला आहे, प्रोव्हायडेड तो बुध शुभ असला पाहिजे. का चांगला आहे तर बुध हा डॉक्युमेंट्सचा कारक आहे आणि बुध हा म्हणजे भाषा आहे, लिखाण आहे. आपण शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट असते ती डायरेक्ट पैसे घेणं देणं अशी नसते. याच्यामध्ये तुमचं लिखाणच असतं की तुमचे डॉक्युमेंट्स तिकडून तिकडे जातात, त्याच्यावरची नावं बदलतात. त्याच्यामुळे पंचम स्थान हे स्टॉक इन्व्हेस्टमेंटचं पण स्थान आहे. आता आपण या स्थानातले अवयव जर बघितले तर चतुर्थ स्थानामध्ये फुफ्फुसाच्या पिंजऱ्यामध्ये हृदय आहे, पण पंचम स्थान हे रवीचं स्थान आहे आणि रवी हा शरीरातल्या स्नायूंचा कारक आहे आणि शरीरामधल्या हृदय हे सगळ्यात मोठा स्नायू आहे. त्यामुळे पंचम स्थानामध्ये हृदयाचं आरोग्य दिसतं. जनरल स्पीकिंग सिंह राशीच्या लोकांनी हृदयाला सांभाळून राहावं नेहमीच, हे त्यांनी कायम लक्षात ठेवावं. याच्या पुढचं स्थान आहे षष्ठ स्थान. षष्ठ स्थानाचं दुसरं नाव आहे रोग ऋण रिपूचं स्थान किंवा याला त्रिक स्थान म्हणतात. याच्यामध्ये गुप्त शत्रूंचं हे स्थान आहे आणि जसं नाती आपण बघितली तर प्रथम स्थानामध्ये आपण स्वतः आणि प्रथमाचं तृतीय म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय हे आपल्या भावंडांचं स्थान. तृतीय सहज स्थान भ्रातृस्थान आपण जे म्हटलोय ते आपली भावंड आहे. तसं चतुर्थ स्थान हे आईचं स्थान आहे आणि आईची भावंड म्हणजे चतुर्थापासून तिसरं 4, 5, 6 म्हणजे षष्ठ. म्हणून षष्ठ स्थान हे मामे भावंड मावस भावंड मातुल घराण्याचं स्थान आहे. आजोळ नव्हे, आजोळ म्हणजे आजी आजोबा ते इथं नाही, इथे मामा मावशा त्यांची मुलं मामे भावंड मावस भावंड हे सगळं इथे दिसतं. त्याशिवाय सावत्र भावंडांचं पण हेच स्थान आहे. इथे तुम्हाला जर म्हणजे कुठलं करंट अनारोग्य म्हणजे ताप आला खोकला झाला अशा गोष्टी या शस्त्रस्थानावरून दिसतात. तुम्हाला आत्ता होणारे काही शारीरिक त्रास हे इथे दिसतात. त्याच्याशिवाय हे स्थान हे पचन संस्थेवर पडणारं स्थान आहे. जठर स्वादुपिंड लिव्हर हे सगळं इथे दिसतं. म्हणजे तुमची पचन संस्था दाखवणारा ग्रह निसर्ग कुंडलीप्रमाणे हा षष्ठेश म्हणजे बुध आहे. कन्या राशीचं हे स्थान आहे, हे सेवेचं स्थान आहे. षष्ठ स्थान हे तुमचं प्रॅक्टिकल लाईफ आहे, हे चढउताराचं स्थान आहे, हे त्रिक स्थान आहे. प्रॅक्टिकल लाईफ म्हणजे डे टू डे लाईफ. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नाकासमोर सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत झाल्या, कुठेही अडचण आली नाही, काहीही प्रॉब्लेम आला नाही असं होतं का? काहीच नाही तर घराच्या बाहेर पडताना चप्पल तुटली असं बायकांच्या लक्षात येतं. पुढे गेली किक मारते बघितलं तर पेट्रोल संपली, मग रिक्षेला उभी राहिली, रिक्षेवाला म्हणाला मी ह्या बाजूला जात नाही, असं करत अर्धा तास जायला उशीर झाला. पदोपदी तुम्हाला काही ना काही संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष म्हणजे प्रॅक्टिकल आयुष्य हे षष्ठ स्थानामध्ये दिसतं. हे त्रिक स्थान आहे. याच्या पुढचं जे त्याशिवाय हे ऋण म्हणजे कर्जाचं स्थान आहे, दुसऱ्याच्या मेहरबानीचं स्थान आहे. रोग ऋण रिपू म्हणजे शत्रू आणि हे स्थान तुमच्या कोर्ट केसेसचं पण स्थान आहे. जर या स्थानावर गोचरीच्या शनीची दृष्टी असेल तर तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये लगेच यश मिळणार नाही. किंवा स्पर्धा परीक्षेचं पण हेच स्थान आहे. इथे तुम्ही स्पर्धा परीक्षा देताना शनीचं बळ षष्ठाला कसं आहे बघून जा. जर गुरुचा संबंध या षष्ठाशी गोचरीने येत असेल तर स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, मोठं कर्ज मिळेल, त्यातून प्रॉपर्टी निर्माण होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल, कारण हे अर्थत्रिकोणातलं स्थान आहे, रोजच्या सेवेचं स्थान आहे. म्हणजे तुमच्या कुंडलीमधलं प्रत्येक स्थान हे हजारो गोष्टी तर दाखवतच असतं, पण याच्या जोडीला तुमच्या कुंडलीमध्ये त्या स्थानाचा भावेश कोण आणि त्या स्थानामध्ये असलेला ग्रह कोण, त्या स्थानामध्ये असलेल्या ग्रहावर गोचरीने कोणाची दृष्टी आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी एका वेळेला काम करत असतात. आणि ॲस्ट्रॉलॉजीचे जे नियम आहेत, पराशर ॲस्ट्रॉलॉजीचे नियम, त्याच्यामध्ये षष्ठाचे जे नियम आहेत त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे, षष्ठ अष्टम द्वादश या तीनही स्थानांच्या महादशा सर्वप्रथम आरोग्यासाठीच तपासा. त्यामुळे आरोग्यामधल्या पहिल्या डिसऑर्डरचं स्थान हे षष्ठ स्थान आहे. याच्या पुढचं स्थान जे आहे केंद्रामधलं ते आहे सप्तम स्थान. याला म्हणतात भार्या स्थान, विवाह सौख्याचं स्थान, कायद्याचं स्थान, कोर्ट कचेरीचं स्थान, लैंगिक सुखाचं स्थान. हे स्थान सप्तम स्थान हे निसर्ग कुंडलीप्रमाणे
तूळ राशीच्या शुक्राचं. शुक्र हा काय आहे तर शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. सप्तम स्थाने भिन्नलिंगी आकर्षणाशिवाय कसं देणार लैंगिक सुख. त्यामुळे इथे हा शुक्र लैंगिक सुखाचं भावनिकता दाखवतो. शुक्र हा भावनेचा कारक आहे. शुक्र हा कृतीचा कारक नाही, तो क्रिएटिव्हिटीचा आहे. क्रिएटिव्हिटी ही अंगभूत कौशल्यातून निर्माण होणारी एक कामाची पद्धत आहे, ती कुठलीही कृती नाही आहे. हे स्थान शिवाय तुमचं जोडीदाराचं स्थान आहे. म्हणजे बाईच्या कुंडलीत नवऱ्याचं आणि पुरुषाच्या कुंडलीत बायकोचं, हे मित्राचं किंवा लिव्ह इन रिलेशनशिपचं हे स्थान कदापि नाही. कारण हे स्थान हे लीगल कराराचं स्थान आहे, म्हणून ह्याला विवाहाचं स्थान म्हटलंय. हिंदू संस्कृतीप्रमाणे विवाहाचा करार नसेल तर लग्नानंतर समजा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला किंवा डायव्होर्सची वेळ आली तर त्याच्या संपत्तीतला एक नवा पैसाही तुम्हाला मिळणं दुरापास्त होतं. तुम्हाला ते सगळं सिद्ध करावं लागतं की तुम्ही कायद्याने नवरा बायको होतात. त्यामुळे करार हे इथे आहेत. अर्थातच पार्टनरशिप करार, भागीदारीचे करार हे पण सप्तम स्थानामध्येच आहेत. आणि हे कोर्ट कचेरीतलं यश पण इथेच आहे. आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बुध, गुरु आणि शुक्र हे उत्तम वकील आहेत आणि शनी हा न्यायाधीश आहे. शनीचा उच्चीची रास आहे तूळ आणि दिशा आहे पश्चिम. त्याच्यामुळे सप्तम स्थानाचा कारक ग्रह शनी आहे. शनी हा न्यायाधीश आहे. त्यामुळे न्यायाने ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टीच या स्थानामध्ये दिसतात. लैंगिक सुख, भिन्नलिंगी आकर्षण हे इथे दिसतं. आणि ॲबडॉमिनल म्हणजे बेंबीच्या खालच्या पोटातले सगळे अवयव इथे दिसतात. बाईच्या बाबतीत गर्भाशय, बीजांडकोश, ओव्हरीज हे इथे दिसतं. पुरुषाच्या कुंडलीमध्ये वृषण इथे दिसतं. पुनरुत्पादनाच्या अवयवांची सुरुवात इथे आहे. मूत्रमार्ग इथे आहे. शुक्र हा ॲसिडिक ग्रह आहे, त्यामुळे शुक्र हा मूत्रमार्गाचा कारक आहे. वृषभ रास आणि तूळ रास या दोन्ही शुक्राच्या राशी आहेत. या लोकांनी आपल्या आरोग्यामध्ये मूत्रमार्ग, मूत्रासंबंधीच्या कुठल्याही डिसऑर्डरला लक्ष वेळेवर द्या, नाहीतर ते क्रॉनिक होईल. इतकं सोपं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचे अवयव आणि रास यांची सांगड घातलेली आहे. गर्भाशय, मुख, किडनीज हे सगळं इथे आहे. आणि लैंगिक भावनिक सुख इथे आहे. इथे हे सुख म्हणजे याचा अर्थ लैंगिक कृती असा अजिबात नाही. सप्तम स्थान हे लैंगिक कृतीचं स्थानच नाही, हे फक्त भावनिक सुखाचं स्थान आहे. इथे या स्थानामध्ये एक अनुदित गोलार्धामधून उदित गोलार्धाकडे जोडणारं हे स्थान आहे. हे बिझनेस एंटरप्रेन्युअरशिपचं स्थान आहे, बिझनेसचं स्थान आहे. बिझनेस हा पण करार आहे, त्यामुळे तोही सप्तमामधूनच दिसतो. या पुढचं स्थान आहे अष्टम स्थान. अष्टम स्थानाचं नाव आहे डेथ अँड रिबर्थ, मृत्यू आणि पुनर्जन्म. याच्या आधी त्याहीपेक्षा महत्त्वाचं अष्टम स्थानामध्ये काय आहे तर हे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. बदल, अचानक बदल. एखाद्या माणसाचं आयुष्य चालू आहे आणि त्याचं आयुष्य एका क्षणामध्ये बंद होतं, इकडचं तिकडे होतं, संपून जातं. हा ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट जी आहे ही या अष्टम स्थानामध्ये आहे. म्हणून याचं नाव आहे रंध्र स्थान. तुमचं आयुष्य गळून जातं ते हे स्थान आहे. याच्याशिवाय ॲस्ट्रॉलॉजी शिकवतानाचा माझा जो दृष्टिकोन वेगळा आहे तो इथे परत एकदा मी सांगते. प्रथम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत सगळी स्थानं ही नैसर्गिक आणि आपल्या ब्लड रिलेशनची आहेत. प्रथम स्थान, द्वितीय स्थानात आपली घरातली माणसं, तृतीय स्थानात आपली सख्खी भावंड, चतुर्थात आपले भावंड, आई वडील, त्यांचे आई वडील असं एकत्रितपणे राहतो. पंचमात मुलं होतात त्यानंतर. आणि षष्ठ स्थान हे नात्यांचं स्थान, हे शत्रूचं स्थान आहे. सप्तम स्थानामध्ये आपण निवडतो असा जोडीदार किंवा असा भागीदार किंवा प्रथमात मी नंतर माझ्या समोर असणारा सगळा समाज
म्हणजे त्याच्यामध्ये रक्ताची नाती नाहीत. जो समाज म्हणजे सप्तम स्थान आहे. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आणि नातेसंबंधांचा कारक आहे. नातेसंबंध ही फक्त रक्ताने निर्माण झालेली नसतात. तुम्ही जी जुळवता मित्रमैत्रिणी किंवा इतर भावंड, इतर नातेवाईक किंवा मानलेले नातेवाईक, हे सगळं समाज आहे, हे सगळं सप्तमामध्ये आहे. इथून हळूहळू माणसाला याची जाणीव व्हायला लागते की मी हे सगळं वानप्रस्थाच्या पुढच्या भृगुचक्र सायकलपर्यंत जे काही उपभोग घेतलाय, आता हा उपभोग मी धरून ठेवू शकत नाही. याची स्पष्ट जाणीव घरातल्या वेळोवेळी पाहिलेले मृत्यू त्याला लहानपणापासून देत असतात. आणि मग त्याला भीती निर्माण होते. फोबियाचं स्थान अष्टम स्थान आहे. त्याला भीती निर्माण होते की मला हे सगळं इथे सोडून जायचं आहे. कशासाठी निर्माण केलं? मला जर याचा उपभोग घेतल्यानंतर बरोबर घेऊन जाताच येत नाही तर मी करायचं कशासाठी? मग मी हे का करायचं हे समजून घेण्यासाठी त्याला अष्टमात जायची इच्छा होते, जे गूढ ज्ञान आहे. कारण ह्या गूढ ज्ञानाकडे गेल्याशिवाय त्याला मी हे सगळं का करू शकलो, हे सगळं सुख मला कशामुळे मिळालं, आणि मी काय घेऊन जन्माला आलो होतो आणि मी काय देऊन जन्माला जाणार आहे, याचा हिशोब देणारं हे अष्टम स्थान आहे. त्यामुळे माणसाला आपोआपच गूढ ज्ञानाकडे जायची इच्छा होते. आता सप्तमामध्ये तो जथ्याने राहतो, समाजाभिमुख प्राणी आहे. माणूस समाजामध्ये राहणारा प्राणी आहे, त्यामुळे लोकांबरोबर राहतो. अष्टमामध्ये सगळ्यांना घेऊन जाता येत नाही. लवाजम्यासकडे जातो का आपण गुरुगृही जाताना, किंवा आपल्याला एखाद्याची दीक्षा घ्यायची की चला रे चला जाऊया 100 जण, असं जातो का माणूस? नाही. ज्याला जी इच्छा होते, ज्याला जी तीव्र इच्छा स्वतःची ओळख घेण्याची होते, तिथे माणूस एकांतवासाकडे जातो. आपल्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये एकांतवासाची सुरुवात होते. इथे आपण गूढ ज्ञानाकडे जेवढं फोकसने जातो याचं कारणच आहे की वृश्चिक राशीचं स्थान आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा फोकस्ड ग्रह आहे. तो अतिशय टोकदार, एका बाजूला म्हणजे खोल जाणारा, इकडे इकडे कुठेही त्याचं मन विचलित न होणारा असा हा मंगळ आहे. जलतत्वाच्या राशीतला मंगळ आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भावनात्मकता आहे आणि त्याच्याच जोडीला अतिशय सूक्ष्म ज्ञानाकडे जाण्याची प्रचंड भूक आहे. आणि मग हे सूक्ष्म ज्ञान, गूढ ज्ञान मिळाल्यानंतर अर्थातच खाणीतलं आहे, ते खोल आहे, ते रॉ आहे, त्याच्यावर संस्कार व्हायची गरज आहे. ती भाग्यस्थानामध्ये गुरुकडून त्याच्यावर संस्कार होतात. आणि मग असं परिपक्व ज्ञान घेऊन, संस्कार घेऊन आणि आध्यात्मिकतेचे धडे घेऊन मग माणूस पुढे जातो. त्यामुळे अष्टम स्थान इथे एकांतवास सुरू होतो. अर्थातच इथे होणारी जी कृती आहे ही पुनरुत्पादनाची कृती करणारे अवयव, मंगळ हा सेक्स ड्राईव्ह आहे. आपल्या कुंडलीमध्ये 2 माणसांच्या म्हणजे वर आणि वधूच्या कुंडल्या मॅच करताना मंगळ दोष बघायची पद्धत आहे. मंगळाचाच दोष का? रवीचा, चंद्राचा, शुक्राचा, बाकी बुधाचा, बाकी कोणाचा संबंध का नाही? मंगळाचा दोष का बघायचा? कारण हिंदू संस्कृतीमध्ये विवाह संस्था हिचा मूळ उद्देश अतिशय स्पष्ट आहे, पुनरुत्पादन. जर पुनरुत्पादन नसेल तर तुमची पिढी पुढे वाढणार नाही, मानव वंश वाढणार नाही. त्याच्यामुळे इथे लपवण्यासारखं काहीही नाही. अष्टम स्थानामध्ये जी पुनरुत्पादनाच्या अवयवांचं काम, ही जी कृती होते ती अर्थातच वर पृथ्वीवर लोकांच्या समोर करायची कृती नाहीच आहे, ती अंधारात करायची कृती आहे. म्हणून ते अष्टमामध्ये आहे. इथे पुनरुत्पादन म्हणजेच काय तर मृत्यू आणि त्यातून होणारा पुनर्जन्म याचं हे स्थान आहे. इथे पुनरुत्पादनाच्या अवयवांचं प्रत्यक्ष काम चालतं. म्हणून इथे आपल्या अष्टमस्थानामधले जे अवयव आहेत ते म्हणजे आपले सगळ्यांची प्रायव्हेट पार्ट्स जे स्वतः काम करतात, गुदद्वार, हे सगळं इथे आहे. याशिवाय इथे याला निषिद्ध धनाचं स्थान असं पण म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं तर हे अचानक गोष्टी करणारं स्थान आहे. आणि हे द्वितीय स्थान, धनस्थान म्हणजे संपत्तीच्या स्थानाच्या बरोबर समोरचं स्थान आहे. तिथे असणारे द्वितीय स्थानातले सगळे ग्रह अष्टमाकडे बघतात, अष्टमातले सगळे ग्रह द्वितीयाकडे बघतात. त्यामुळे हे आर्थिक लाभाचं, विंडफॉल गेनचं हे स्थान आहे. आणि आर्थिक संकट पण इथेच आहेत.
तुम्हाला विम्यामुळे कुणाचा तरी मिळणारा पैसा, किंवा लॉटरीचं तिकिटामधून मिळणारा पैसा, किंवा कुणीतरी तुमच्या नावे ठेवलेल्या मृत्यूपत्रामधून मिळणारा पैसा, हे सगळं इथे आहे. निषिद्ध धन, जे तुम्ही मिळवलं नाही, ज्याच्यावर तुम्ही टॅक्स भरला नाही, असं सगळं धन या अष्टमस्थानामध्ये तुम्हाला दिसतं. याशिवाय इथे अनिती, भ्रष्टाचार, नपुसकता, म्हणजे ज्या ज्या गोष्टी मानववंशशास्त्रामध्ये अतिशय चुकीच्या मार्गाला जातात, या सगळ्या इथले निर्बली ग्रह असतील, पापग्रहांनी दृष्ट ग्रह असतील तर इथले ते ग्रह दाखवतात. त्याशिवाय इथे गुह्येंद्रिय असल्यामुळे आणि पुनरुत्पादनाचे अवयवांचं काम इथे चालत असल्यामुळे त्या कृतीमधून निर्माण होणारे विकार पण अष्टमस्थानामध्ये दिसतात. याच्या पुढचं स्थान आहे नवम स्थान. त्याचं नाव आहे भाग्यस्थान, उच्च शिक्षणाचं स्थान. हे आपलं तत्वज्ञानाचं स्थान, लांबच्या प्रवासाचं स्थान आणि आपल्या गुरुकृपेचं हे स्थान आहे. या स्थानामधून आध्यात्मिक प्रगती दिसते. तृतीय स्थान हे भाग्यस्थानाच्या बरोबर समोरचं स्थान आहे. हे बुधाचं स्थान आहे. तृतीय स्थान हे मिथुन राशीच्या बुधाचं आहे. म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता आणि त्यामधून इथे भाग्यस्थानामध्ये होणारं ग्रंथ लेखन, इथे तुमचं तत्वज्ञानाचा अभ्यास, आपली ग्रंथसंपदा, आपले वेद, पुराण, उपनिषद, हा सगळा अभ्यास हा भाग्यस्थानामध्ये आहे. त्याच्याशिवाय तत्वज्ञान दाखवणारं, तीर्थक्षेत्री नेणारं, तीर्थयात्रा करण्याचं स्थान हेच आहे. सप्तम स्थानापासून हे स्थान तिसरं आहे. सप्तम, अष्टम, नवम. सप्तम स्थान हा जोडीदार. सप्तमाचं तृतीय स्थान जोडीदाराची भावंड, म्हणजे आपले मेहुणे, मेहुण्या, पुरुषाच्या, म्हणजे आपण बाई असू तर नवऱ्याची भावंड, पुरुषाची कुंडली असेल तर बायकोची भावंड, हे भाग्यस्थान आहे. इथे नावलौकिक, साक्षात्कार, भाग्योदय, तुम्हाला एखादा दैवी साक्षात्कार होणं हे पण भाग्यस्थानावरूनच दिसतं. आणि ॲस्ट्रॉलॉजी ही जी शाखा आहे, म्हणजे आपण आत्ता जे मी तुमच्याशी बोलतीये भविष्यशास्त्राबद्दल, हे भविष्यशास्त्र या भाग्यस्थानामध्ये असणारे ग्रह दाखवतात. पंचमामध्ये भविष्यशास्त्राबद्दलची आवड निर्माण होतेच आणि भाग्यस्थानामध्ये या भविष्यशास्त्राबद्दलचा अभ्यास केला जातो. कारण तत्वज्ञान हेच भविष्यशास्त्र आहे. पहिल्या तासापासून मी दाखवतेय, ॲस्ट्रॉलॉजी इज नथिंग बट फिलॉसॉफी. हे फक्त आपल्या ऐहिक गोष्टींसाठी बघण्याचं शास्त्रच नाही आहे. कारण तसं असतं तर अष्टमात हे संपायला पाहिजे. कुंडली अष्टमाच्या पुढे का जाते? कारण आपलं आध्यात्मिक प्रगती ही आपल्या अष्टमाच्या पुढेच दिसते. प्रत्येक माणूस मेल्यानंतर प्रगती करत नाही, मरायच्या आधी पूर्वसंचितामुळे त्याला जेव्हा ही जाणीव होते की मला हे सगळं केलं पाहिजे आणि मग तो त्या मार्गाला जातो, संस्कारित होतो, गुरुकृपा मिळते, भाग्यातून त्याला काय कर्म करावं हे समजतं. म्हणून हे स्थान साक्षात्काराचं आहे. याच्यानंतरचं आहे दशमस्थान. दशमस्थानाला कर्मस्थान किंवा वडिलांचं स्थान पण म्हणतात, कारण चतुर्थ आई आहे, आईचा नवरा म्हणजे चतुर्थाचं सप्तम म्हणून दशम. तसं पाहिलं तर भाग्यस्थान हे वडिलांच्या संस्काराचं आहे, गुरूंच्या संस्काराचं आहे. पण दशमस्थान हे वडिलांचं आहे, कर्मस्थान आहे, पितृसौख्याचं आहे, पतप्रतिष्ठा, अधिकार योग. आपण जेव्हा वेळ बघितली आहे प्रत्येक स्थानामधली रवीची, तेव्हा 12 ते 2 माध्यान्नीचं हे दशमस्थान आहे. माध्यान्नीचं स्थान असल्यामुळे इथे हे रवीचं स्थान आहे, कारक स्थान. कारण माध्यान्नीला म्हणजे दुपारी 12 ते 2 हा रवी पॉवरफुल असतो. त्याच्याच बरोबर हे मंगळाचं पण अतिशय उत्तम कारक स्थान आहे. कारण इथे उच्चीचा मंगळ असतो मकरेमध्ये. सामाजिक यश, कीर्ती, शासनाकडून मिळणारे मानसन्मान आणि कार्यक्षमता आणि झगडण्याची तुमची क्षमता कशी आहे. कारण निसर्ग कुंडलीप्रमाणे हे स्थान मकर राशीचं आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनी तुम्हाला हातावर काही देत नाही. जोपर्यंत तुम्ही संघर्ष करून स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत शनीकडून तुम्हाला आयतं काहीही मिळत नाही. त्याच्यामुळे जेवढा संघर्ष, जेवढं कर्म अतिशय कष्टाने केलेलं तेवढं उत्तम यश हे शनीच्या यशाचं गमक आहे. त्यामुळे इथे सामाजिक यश, जगण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेतीचा व्यवसाय, उद्योगधंदा, राजकारण हे सगळं या दशमस्थानामध्ये दिसतं. दशमस्थान हे तुमच्या शरीरातली सगळी हाडं आणि गुडघ्याचं स्थान आहे. भाग्यस्थानामधले अवयव बोलायचे राहिले तिथे आहे मांड्या आणि स्नायू. मांडीचा स्नायू हा सगळ्यात मोठा स्नायू आहे हृदयाच्या खालोखाल, तिथल्या रक्तवाहिन्या. आणि इथे दशमस्थानामध्ये हाडं आणि गुडघे.
गुडघ्याचं आरोग्य या स्थानामध्ये बघितलं जातं. यानंतरचं स्थान आहे एकादश स्थान. हे एकादश स्थान हे उपचय आणि त्रिषडाय स्थान आहे. दशम स्थान हे पण उपचय स्थान आहे, पण एकादश हे उपचय आणि त्रिषडाय आपण सगळे बघितलेले आहेत प्रकार कुंडलीमध्ये. स्थानांच्या प्रकारामध्ये आपण हे पाहिलंय. हे जे एकादश स्थान आहे तुमच्या नेटवर्क सर्कलचं स्थान आहे, तुमच्या मित्रमंडळींचं स्थान आहे. आणि एकादश स्थानामध्ये असलेला नैसर्गिक शुभग्रह असू दे किंवा नैसर्गिक पापग्रह असू दे, सगळेच चांगले आहेत, कारण हे लाभ देणारं स्थान आहे. हा लाभ कशाचा आहे तर कर्माचा आहे. हे दशम स्थानाचं धनस्थान आहे. जसं प्रथमाचं धनस्थान द्वितीय आहे, तसं हे दशमाचं धनस्थान आहे. म्हणजे दशम स्थानातल्या कर्मापासून मिळणाऱ्या लाभाचं, मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला टँजिबल इनटँजिबल, पैसा किंवा प्रतिष्ठा किंवा आत्मसाक्षात्कार किंवा तुम्हाला आत्मिक सुख, हे सगळं एकादश स्थानामध्ये आहे. इथे असणारे शुभग्रह हे संघर्ष करतात आणि त्यांना हवं ते मिळवतात. पापग्रह हे उपचय स्थानामध्ये पापग्रह बेटर विथ टाइम. त्यामुळे जसजसं माणसाचं आयुष्य पुढे जात जातं तसे इथे असणारे पापग्रह उत्तम फळ देतात. इथे असणारा रवी हा अतिशय उत्तम मोठ्या मोठ्या संस्थांशी संबंध दाखवतो. बुध, शुक्र, गुरु, चंद्र उत्तम नेटवर्क सर्कल, मैत्रिणी उत्तम देतात. त्याशिवाय हे स्थान आहे तुमच्या गुडघ्यापासून खाली घोट्यापर्यंतचं स्थान. आज सकाळीच मी एक कुंडली माझ्याकडे एका माझ्या विद्यार्थिनीने आणली होती की तिच्या कुंडलीमध्ये तिच्या घोट्याचं हाड मोडलं 2018-19 जेव्हा शनी धनुराशीमध्ये होता. तिचं कर्क लग्न आहे. त्या क्षणी तिला सांगितलं तुझ्या षष्ठातनं शनी चालला होता, तिसऱ्या दृष्टीने बघतोय, कुंभ राशीत आहे, तिथे राहू आहे, त्या राहूकडे बघतोय. राहू पण तेव्हा मिथुनेमध्ये होता. हा मिथुनेतला राहू व्ययातलं 9व्या दृष्टीने अष्टमाकडे बघतोय. अचानक गोष्टी घडणारच आहेत. त्याच्या आसपास मंगळही तिथे आलेला असला पाहिजे. शनीची तिसरी दृष्टी लॉंग टर्म त्यांनी दिलं म्हणून तुला 1.5 वर्ष त्या पायाचा त्रास झाला. बरोबर आहे म्हणली. मग घोट्याचा काय झाला? कुंभ राशीत गेला होता. कुंभ राशीत राहू आहे, तिथे राहू बघत होता आणि शनी कुंभ राशीकडे बघत होता. शनी त्याचा कारक आहे. कुंभ रास घोट्यावर पडते म्हणून घोट्याचं अचानक झालं. इतक्या गोष्टी तुमच्या कुंडलीवरनं तत्क्षणी सांगता येतात. त्याच्यासाठी कुंडलीमधल्या ग्रहांचं कारकत्व, स्थानं काय दाखवतात, दृष्टी काय सांगतात, कसे गोचरीचे ग्रह फळ देतात हे पूर्णपणे माहिती पाहिजे. यानंतर इथे सुना आणि जावई. कारण काय तर हे पंचम स्थान म्हणजे आपली मुलं आहेत. याचं सप्तम स्थान आहे. आपलं सप्तम स्थान आपला नवरा, तसं मुलांचे नवरा किंवा बायको म्हणजे मुलग्याची बायको म्हणून आपली सून, मुलीचा नवरा म्हणून आपला जावई. त्यामुळे हे आपल्या सुना आणि जावयांचं स्थान आहे. दशम भाग्यस्थानाचं हे तृतीय स्थान आहे. भाग्यस्थान वडील 9, 10, 11 म्हणून भाग्यस्थानाचं तृतीय म्हणून आपली चुलत भावंड किंवा आपले काका यांचं. त्याच्याशिवाय इथे असणाऱ्या सगळ्या ग्रहांना लाभ होतात म्हणून भेटवस्तूंचं हे स्थान आहे. तुम्हाला वारंवार भेटवस्तू मिळतात जर तुमच्या लाभात शुक्र असेल तर. लाभामध्ये चंद्र असेल तर स्त्री वर्गाकडनं भेटवस्तू मिळतात. तुमच्या लाभामध्ये शनी असेल तर फार कमी वेळा तुम्हाला भेटवस्तू मिळतात, पण ज्या मिळतात त्या लॉंग टर्म टिकणाऱ्या मिळतात. आणि इथे होणारा लाभ हा टँजिबल आहे का इनटँजिबल आहे, म्हणजे हा आत्मिक लाभ आहे का पैशाचा लाभ आहे, हे तुमच्या वयाची कुठली सायकल चालू आहे याप्रमाणे बेटर विथ टाइम हळूहळू बदलत जातो. इथे आपला पाय हा अवयव आपण पाहिला. याच्या पुढचं स्थान आहे व्ययस्थान किंवा द्वादश स्थान. हे कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, संन्यास, भौतिकता, उपभोग, आत्महत्या, शय्यासुख, तोट्याचं स्थान आणि तुरुंगवासाचं तर आपण पाहिलंच, आणि हॉस्पिटलायझेशनचं स्थान. म्हणजे या स्थानावरच्या जे शब्द ऐकले हे सगळे नको रे बाबा या कॅटेगरीतले. तुरुंगवास सामान्य माणसाला बघितलेलाच नसतो. हॉस्पिटल ज्याला काहीतरी होतं त्याला नाईलाजास्तव जावं लागतं, ती काय बघण्याची जागा नव्हे. आणि याच्याशिवाय इथे जे अवयव आहेत तो म्हणजे आपलं पाऊल. इथे व्ययस्थानामध्ये निसर्ग कुंडलीप्रमाणे 12 आकडा येतो आणि 12 आकड्यामध्ये गुरुची रास आहे ही. आणि या गुरुनी शुक्राला इथे मीनेमध्ये उच्चीचं स्थान दिलेलं आहे. शुक्र हा सगळ्या कलांचा कारक आहे आणि 12व्या स्थानात उच्चीचं, 12व्या राशीत उच्चीचं स्थान दिलं आहे. आणि जर ही रास व्ययस्थानामध्येच असेल तर पावलांवर पडणारी आहे. त्यामुळे पावलाची कला म्हणजे उत्तम नृत्यकला असू शकते. हा शुक्र जर
व्ययस्थानामध्ये नुसताच असेल तर व्ययस्थान हे शय्या सुखाचं स्थान आहे. हा केतूच्या बरोबर असेल तर उत्तम शय्या सुख मिळतं. आणि आहे इथे उपभोग घेणं, उपभोग घ्यायचं म्हणजे उपभोग घेऊन संपवलं, आपल्याला आपल्या आयुष्यातून बाहेर जाण्याचं हे स्थान आहे. या स्थानाचा कारक ग्रह आहे गुरु आणि शनी. म्हणजे आपल्या आयुष्यामधून ज्या गोष्टी कर्मामधून आपल्याला आत्मिक समाधान देणाऱ्या घडल्या त्यामुळे आपसुकच आपण स्वतःचा शोध घेण्याकडे जाऊ. याला मोक्षाचं स्थान असं म्हणतात. पण माझ्या दृष्टीने बघितलं तर आपण जिवंत माणसाने मोक्ष मिळालेला माणूस पाहिलेला नाही. त्यामुळे मी असं म्हणते आपल्या स्वतःची ओळख करून घेण्यासाठी जाण्याचं हे स्थान आहे. हे आपल्या देशाच्या बाहेरच्या गोष्टी पण दाखवणार आहे. म्हणून राहू पण इथला कारक आहे. कारण राहू म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी, परदेश आपण हाताने उचलून दाखवता येत नाही. म्हणून व्ययातला राहू हा परदेशी वास्तव्य पण दाखवतो. अशा प्रकारे आपल्या जवळच्या गोष्टी नाही आहेत आणि ज्या आपल्याला माहीत नाही आहेत अशा, म्हणजे आपल्याला माहीत नसलेलं जे पराज्ञान आहे याचं हे द्वादश स्थान आहे, व्यय स्थान आहे. अशी सगळ्या स्थानामध्ये जास्तीत जास्त काय काय गोष्टी आपण बघू शकतो हे आपण बघितलंय. ह्यानंतर आपण प्रत्येक ग्रहाची प्रायमरी माहिती घेऊ, तेव्हा त्या ग्रहाच्या बरोबरीने मी प्रत्येक ग्रह सगळ्या स्थानात ठेवून दाखवणारच आहे. त्यामुळे तुम्हाला प्रायमरीली प्रत्येक ग्रह आपल्या कुंडलीतला कुठे आहे, तो काय करू शकतो, इतपत नक्की कळेल. इंटरेस्टिंग आहे ना हे खूप. हे सगळं व्यवस्थित तुम्ही आत्मसात करा, सतत वाचा, म्हणजे आपली कुंडली तुम्हाला एका क्षणात कळणार आहे. अतिशय सोपं आहे. परत भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.